वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरे सेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, गोळ्या घालत जिवे मारण्याची ही धमकी। गुड्डू उर्फ प्रवीण इडोळे यांच्या तक्रारीनंतर भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे विरोधात गुन्हा दाखल। जळगावमधील भुसावळमधल्या प्रभाग क्रमांक 11 ब मधील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, निवडणूक केंद्रावर नियुक्त केलेलं वाहन पोलिसांनी अडवल्यामुळे बाचाबाची। नाशिकच्या मनमाडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, मतमोजणीसाठी 9 टेबल, उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। बीडच्या गेवराईत झालेल्या गोंधळाची पोलिसांकडून गंभीर दखल, आमदार पंडित यांचे भाऊ तसंच माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या पुतण्यासह 46 जण 3 दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार। चंद्रपूरमधल्या मिंथूरमधील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी एसआयटी स्थापन, रोशन कुडे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी विकली होती स्वतःची किडनी। गोंदियामध्ये भरधाव कारची 2 दुचाकींना धडक, अपघातामध्ये 7 जण जखमी। देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गावरची घटना, जखमींपैकी 2घांची प्रकृती चिंताजनक। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील दाणी वस्तीमधील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्या जेरबंद, वन विभागानं बिबट्याला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास। यवतमाळमध्ये वणी ते घुग्गुस मार्गावर वाघाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू, अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये वाघाचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज। मृत्यू झालेला वाघ 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती। तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ, 8 दिवसांची देवीची मंचकी निद्रा। तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पार पडणार। मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, दुर्घटनेमध्ये 7 हत्तींचा मृत्यू तर 1 हत्ती जखमी। अपघातामध्ये इंजिनासह रेल्वेचे 5 डबे घसरले, गाडीतील सगळे प्रवासी सुखरूप। ओडिशामध्ये परीक्षेसाठी जागा नसल्यामुळे विमानाच्या धावपट्टीवर हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। 187 होमगार्ड पदांसाठीच्या 8000 पेक्षा जास्त तरुण विद्यार्थ्यांचा अर्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।